सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्न कार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा 58वा गळीत हंगाम मोठ्या उत्साहात सुरू झालाय. मागील हंगामात 3200 रुपये उच्चांकी भाव दिलाय. बोनस आणि पगार वेळेत झाल्यामुळे बाजारपेठ फुलली आणि दिवाळी आनंदात गेली. थोरात कारखान्यावर सभासद आणि बाहेरील ऊस उत्पादकांचा मोठा विश्वास असून आपला हेतू चांगला असल्यामुळे चांगलं काम होतंय. प्रत्येक शेतकऱ्यानं नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी 100 टन उत्पादन घेतलं पाहिजे, असं आवाहन माजी कृषी आणि महसूल मंत्री तथा काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी केलंय. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे होते, तर व्यासपीठावर कांचनताई थोरात, व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, रणजितसिंह देशमुख, लक्ष्मण कुटे, रामहरी कातोरे, डॉक्टर जयश्री थोरात, संपतराव डोंगरे, शंकरराव खेमनर, लहानभाऊ गुंजाळ, मीराताई शेटे, दीपाली वरबे, संचालक संतोष हासे, इंद्रजित खेमनर, तुषार दिघे, सतीश वरपे, संपतराव गोडगे, विनोद हासे, अरुण वागचवरे, रामदास धुळगंड, अंकुश ताजने, गुलाबराव देशमुख, विलास शिंदे, नवनाथ आरगडे, योगेश भालेराव, रामनाथ कुटे, दिलीप नागरे, विजय रहाणे, लताताई गायकर, सुंदरबाई दुबे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घोगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे यांची उपस्थिती होती. जुन्या पिढीनं सायकलपासून ते आतापर्यंत सर्व अनुभवलंय. नवीन पिढीला सर्व रेडीमेड मिळालंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र जपण्यासाठी आपल्याला सर्वांचा विचार पुढे घेऊन जायचा आहे, असं डॉक्टर जयश्री थोरात यांनी म्हटलंय. तर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा सहकार हा दिशादर्शक असून या सहकारामुळे मोठी आर्थिक उलाढाल होत असते. त्याचबरोबर मोठी रोजगार निर्मिती झाली आहे. चांगल्या ऊस उत्पादनाबरोबर शेतकऱ्यांनी शेतीसाठी कंपोस्ट खताचा वापर करावा, असं आवाहन माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केलंय. तुमची पिढी अतिशय चांगल्या पद्धतीने घडलेली आहे, मेहनतीने घडलेली आहे. महाराष्ट्र त्यांनी जुना महाराष्ट्र आणि नवीन महाराष्ट्र म्हणजे मी कायम सांगत असते, साहेबांनी बैलगाडी पण बघितलेली आहे, सायकल पण चालवली आहे, मोटरसायकल पण चालवली आहे, बुलेट पण चालवली आहे, 118 वाली ती गाडी 4 व्हीलर पण चालवली आहे, अँबॅसेडर सुद्धा चालवली आहे, जीप सुद्धा चालवली आहे आणि आताच्या काळामधली साहेबांची मोठी गाडी सुद्धा साहेबांनी बघितलेली आहे. असं म्हणजे ही तुमची जी पिढी आहे, तुम्ही खूप म्हणजे सगळं बघितलेलं आहे. पण आमच्या पिढीला सगळं चांदीच्या ताटामध्ये भेटलेलं आहे. त्याच्यामुळे त्याची जाण आमच्या पिढीला नाही. तर महाराष्ट्राची काय संस्कृती आहे, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकरांचा महाराष्ट्र आहे, हा उमाजी नायकांचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. ह्याला जपणं हे आपलं मोठं कर्तव्य आणि ही जबाबदारी आमच्या पिढीची आहे. हे समजूनच आपण महाराष्ट्राची संस्कृती काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सहकार संस्कृती काय आहे ते जपण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. नाहीतर तुम्हाला सर्वांना माहिती या दोन्ही संस्कृती ज्या आहेत त्या मोडकळीस यायला लागल्यात. सहकार बऱ्याच ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालत नाहीये आणि सहकार सुद्धा म्हणजे बारामती नंतर आपलं नाव घेतलं जातं. आपला सहकार जो आहे तो अतिशय म्हणजे पंढरपुरासारखा आपला सहकार आहे. तर सहकार पंढरीची वारी आपण एक सर्व मुलींना आपण दाखवण्यासाठी ते घेणारच आहोत. काही विषय आहेत, विशेषतः ऊस आहे, कांदा आहे, या काही विषय, दूध आहे, याला थोडं स्थैर्य जर शासनाने प्राप्त करून दिलं तर आपण पाहिलं पाहिजे की एखादी फार मोठी इंडस्ट्रियल इस्टेट शासन निर्माण करतं, हजारो कोटी रुपये खर्च करतं, किती त्या ठिकाणी रोजगार निर्माण होतो. रोजगाराची जर तुलना केली तर इथे दूध धंद्याच्या माध्यमातून सुद्धा तिथे स्वयंरोजगार किती मोठा तयार होतो. तर हे सगळ्या गोष्टी तक्रार आणि शासकीय पातळीवर शासनाचे धोरण ठरवत असताना विचार व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आता निळवंडे धरण पूर्ण झालेलं आहे, तर म्हणजे अनेक म्हणतो ना आपण पिढ्यातनं होणारं एक काम आहे. भंडारदरा धरण झाल्यानंतर हा खऱ्या अर्थाने खूप मोठा
या सगळ्याच नगर जिल्हा नगर जिल्ह्यासाठीचा तो मोठा असा प्रकल्प झाला की पुढच्या 100, 200, 300 वर्ष लोकांना इथल्या शेतकऱ्यांचं आणि इथल्या सगळ्याच भागाची समृद्धी वाढवण्यासाठी मदत करणं. त्यामुळे निश्चितपणाने आपल्या ऊसाच्या उत्पादनामध्ये सुद्धा भाग होणार आहे. नेहमीच विषय असतो की एकरी उत्पादन वाढलं पाहिजे, त्यासाठी सुद्धा काही नवीन तंत्रज्ञान आपण स्वीकारलोय. नवीन म्हणजे बरेचसे जुनेच तंत्रज्ञान आहे. मी सहज आता फिरत होतो ग्रामीण भागामध्ये कारखान्याच्या वेळेस, मी पाहिलं की आपल्याकडे कंपोस्टिंगच कोणी करत नाही. म्हणजे शेतीचं जे आपण खत आहे ते मी पाहिलं की रस्त्याच्या कडेला ढिगारे असतात आणि मग ते थोडं उन्हात वाळलं की आपण तसंच खत टाकून देतो. ते तसं खत टाकल्यामुळे ते कच्चं असतं आणि कंपोस्टिंग आता इतके सुंदर कल्चर निर्माण झाले की काही दिवसात म्हणजे अतिशय पटकन त्याचं एक उत्तम कंपोज झालेलं खत असतं. असे अनेक गोष्टी आहेत. तर मला जे काही एक जाणवलं ते मी आपल्यापुढे मांडलं. आपले शेतकरी खूप कष्टाळू आहेत. आता मंगळपूरच्या शेतकरी मी गेलो होते, शेतकरी ते 100च्याही पुढे आता उत्पादन काय 120 टनापर्यंत जर एक आपला बांधव काढू शकत असतं, त्याचं अनुकरण आपल्या सर्वांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे असं मला वाटतं. यावर्षी 9 लाख मेट्रिक टनपेक्षा जास्त गाळप होणं अपेक्षित असून यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्यामुळं आणि निळवंडेचं पाणी आल्यानं ऊस लागवड चांगली झाली आहे. पुढच्या वर्षी 15 लाख मेट्रिक टनापर्यंत गाळप होईल. जास्त गाळप झालं तर बगॅस जास्त निघतो आणि यामुळं को जनरेशन चांगलं होतं. परिपक्व ऊस आणावा, कारण गाळप करताना रिकव्हरी महत्त्वाची असते. सर्व ऊस लागवड 6व्या महिन्यात झाल्यामुळं अनेकदा अडचण होते. मात्र परिपक्व ऊस आणला गेला तर चांगले रिझल्ट येतील, असं माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. तर कारखान्यानं कायम वेळेत पगार आणि बोनस केलेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांचं पेमेंट वेळेत अदा केलंय. बाहेरील शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आपल्या कारखान्यावर आहे. निळवंडे धरण आणि कालवे आपण पूर्ण केलेत. कालव्यांच्या वरच्या भागात पाणी देण्यासाठी आपण नियोजन केलं होतं आणि आपला तो शब्द होता. वरच्या भागातील नागरिकांनाही पाणी मिळालं पाहिजे, हा आपला आग्रह असून ते शक्य असल्याचं सांगत 1 जानेवारीपासून 10% पगारवाढ देखील केली जाईल, असंही थोरात यांनी म्हटलंय. यामध्ये शेतकऱ्यांना एकत्र असताना बोनस आणि हे सुद्धा व्यवस्थित केलं कामगारांचं आपण. परंतु त्याबरोबर या वर्षी आता 10% पगारवाढ करण्याचं वेतन मंडळाने ठरवलेलं आहे. आपण 1 जानेवारीपासून ती पगारवाढ आपली सुरू करणार. आपण कधीही असं झालेलं नाही की आपला पगार ठरवला, आपली वेतनवाढ ठरवली, आपला बोनस नाही, अमुक नाही, तमुक नाही, असं आपलं अजून तर झालं नाही. परमेश्वराची कृपा माना. आपण आपले कष्ट असलेले त्याला साथ परमेश्वराच्या आशीर्वादाची, वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाची असं आपण मानू. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पद्धतीनं आपली चाललेली असते. आणि हे करत असताना आपण पाहत एक सुंदर वास्तू सुद्धा आपण निर्माण केली. कसं असतं, आपण शेतकरी मंडळी आपलं सगळ्यांचं काय मत असतं, हे आपलं सगळं चांगलं जर चाललंय ना तर आपलं घरभर असावं आणि जीवनात एकदाच करायचं म्हणून चांगलं करा असं असतं, बरोबर ना. म्हणून तुमचे बंगले सगळ्यांचे झाले. कारखान्याचंच ऑफिस पत्र्यामध्ये होतं. दरवर्षी अकाउंट ऑफिसचे पत्रे वाजल्याचे गळायला लागले म्हणून कोट्यावधी रुपये आपण वाटत होतो. पण आपलं ऑफिस मात्र एक कायमची दानची अशी इच्छा होती की तुमचं बरं झालं ना, वर्ष चांगले असतील तर तुम्ही करा, व्यवस्थित करा, ज्यावेळेस करायचं चांगलं करा. आता सगळेजण पाहून गेले का खुश होतात बाहेरच्या माणसं, अरे काय ऑफिस आहे, किती सुंदर झालं. एक गोष्ट जशी आपण प्रपंचात करतो तसं एक कुटुंब आहे, हा आपला प्रपंच आहे, ती गोष्ट सुद्धा आपल्या सगळ्यांकरता चांगल्या पद्धतीने केलेली आपल्या सगळ्यांना दिसते आहे. इथे बाहेरचे ऊस देणारे शेतकरी येतात, आनंदाने येतात. याला एक कारण आहे, एक विश्वास आहे का चला याच्यात काही वजनात मारायचा कार्यक्रम इथं नाही. असं ऐकलं बरं का, मी मुख्यमंत्री बोलले म्हणून मला कळालं, मला माहितीच नव्हतं असं वजनात मारतात माणूस. मुख्यमंत्री बोलले मोठ्या सभेमध्ये वजनात मारतात म्हणजे आम्हाला शोधायला लागलं कुठं मारतात. चौकशी करणार जरूर चौकशी केली पाहिजे, काय हरकत नाही. कारण असं चुकीचं काय त्याच्यात निव्वळ शेतकऱ्याचं नुकसान होतं, पण त्या ट्रकवाल्याचं होतं, तोडीवाल्याचं होतं, सगळ्यांचंच होतं. हे सगळ्या गोष्टीतून आपण अत्यंत पारदर्शक पद्धतीनं, व्यवस्थित पद्धतीनं प्रत्येक गोष्ट करतो, मनापासून करतो. हेतू आपला चांगला असतो, त्यातून आपलं एक चांगली वाटचाल झालेली आपल्या सगळ्यांना दिसते. ऊसाच्या बाबतीत एक गोष्ट आहे की आपला ऊस आहे या कार्यक्षेत्रातला, हा ऊस 40% ऊस फार आपला स्वतःचा असतो गळीतामध्ये, 60% आपण बाहेरून आणतो. विश्वासामुळे लोक ते देत आहेत
यावर्षी सुद्धा कार्यक्षेत्रामध्ये ऊस यावर्षी कमी असला तरी बाहेरून मात्र सगळ्यांच्या विश्वासामुळे ऊस आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर लोक येत आहेत, ऊस घ्या म्हणतायत आमचा. आणि पुढील वर्ष यावर्षी 9 लाखापर्यंत जाणं आणि ब्रेक इव्हन याचा अर्थ असा की एकंदर जो होणारा खर्च नक्कीच असतो, होणारा खर्च पगार यंत्र हे सगळं व्याज हे नक्कीच पडत असतं. त्याचा सरासरी जितकं जास्त होईल तितका सरासरी खर्च कमी होतो. मग तो कमीत कमी खर्च व्हायचा 9 लाख आहे. 9 लाख तर आपला झाला की आपण ब्रेक इव्हन म्हणतो त्याला, तो आपण पूर्ण करू. परंतु पुढचं वर्ष मला असं वाटतंय की आपण 15 लाखापेक्षा जास्त जाऊ. पुढील वर्षी जास्त 15 लाखापेक्षा जास्त गेलो तर आपण अनेक बाबतीत खूप चांगलं असे नवीन उद्दिष्ट पूर्ण करणार आहोत की ज्याच्यामध्ये ब्रेक इव्हन तर होऊनच जातो. परंतु ऊस जास्त असला की आपला बगॅस जास्त असला, बगॅस जास्त मिळाला तर कोजनरेशन आपलं खूप चांगल्या पद्धतीने चालतंय. दरवर्षी आपल्याला खूप चांगली मदत त्याच्यातून होते. म्हणजे वीज निर्माण जास्त होती, युनिट एक्सपोर्ट जास्त होतं, मॉलिशिस आपल्याला जास्त मिळतं. हे सगळे जेवढे असतात नॉर्म्स हे सगळे करायला लागतात. व्यवस्थित पद्धतीने आणखी पुढे जातो आपण. मला खात्री की हे वर्ष थोडस आपल्याला काळजीपूर्वक गेलं पाहिजे. पुढील वर्षाच्या याच्यामध्ये मी सतत डेव्हलपमेंटला आपल्या ऊस विकासला सांगतोय की आपलं सरासरी एकरी उत्पादन जर 30, 38 आणि 40 असेल तर ते काही शॉपणार नाही. एकरी 100 टनावरच गेलं पाहिजे. एकरी 100 टन गेलं आपला ऊस आपण ब्रेक इव्हनचा स्वतः केला, बाहेरचा ऊस आपण घेऊ शकतो. आणखी काही 15 लाखाच्या वर जाऊ शकतो. त्यांना आपण टाळणार नाही. जे कायम ऊस देतात त्यांना आणि आणखी चांगलं आपलं होऊ शकतं. या दृष्टीनं आपलं एकरी उत्पादन वाढणं ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. आता निळवंड्याचं पाणी आलंय, निळवंड्याचं पाणी आल्यामुळं ऊस वाढतोय. परंतु त्याच्या निळवंड्याच्या पाण्यामध्ये त्याचे अजून बारे काढले नाही. आपणच पाईप टाकतोय, पाणी देतोय, ते उचललं जातोय, त्याच्यातून चाललेलं आहे. आता खरं कसं आहे हे बरोबर आहे, स्वयंपाक चांगला केला तुम्ही, भरून ठेवलं सगळे हे, परंतु आता वाढायचा कार्यक्रम राहिलेला आहे. ताटात वाढायचा तो सुद्धा नीट करावा लागतो. नासडा होऊन चालत नाही त्याच्यामध्ये. तसं हे आहे, हे पाणी जे धरणातून येतंय, पाटातून येतं, त्याचं वाटप व्यवस्थित पद्धतीनं करणं हे तितकंच महत्वाचं आहे जितकं स्वयंपाक चांगलं करणं. लक्षात घ्या, जितकं पाणी अडवण्याचं काम चांगलं केलं, पाईप तुम्ही केले, सगळं केलं आणि वाटपच नीट केलं नाही तर उपयोग नाही. त्याच्या बाबतीत आता पाईप टाकून बारे ते करणार आहेत, देणार आहेत. तर तो माझा प्लॅन होता. मी जाहीरपणे आश्वासन देत होतो तर जे वंचित राहिले ते वरच्या भागाचे, खाली पाणी जातं, पाटा खाली म्हणतो आपण पाट, आणि पाटाच्या वर कोरडा राहतो, त्या वरच्याला सुद्धा पाणी दिलं पाहिजे हा माझा शब्द होता. तर ते होऊ शकलं नाही माझ्याकडून, परंतु ते करणं शक्य आहे. ते वरच्या क्षेत्राला सुद्धा पाणी दिलं पाहिजे असा आपला आग्रह आहे. राजकारणाचं काही होईल पण पुढची पिढी बिघडली तर ती दुरुस्त व्हायची नाही, बरबादीला जाईल समाज. मला एक आनंदानं आपण म्हटलो की चला आपण 150 कोटी रुपये जवळजवळ शेतकऱ्याला दिले. एक आमचा व्यापारी मित्र आहे, तो म्हणला तुम्ही काय दिले, अगोदरच कापून ठेवले होते तुम्ही, तेच दिले म्हणे तुम्हाला. खरंय का रे, 200 रुपये काय कापून ठेवले होते का? दूध संघानं रिबीट दिलं ते काय कापून ठेवलं, अगोदर कापून ठेवलं होतं का? सोसायटीने रिबीट दिलं ते काय कापून ठेवलेलं होतं का? पण संस्थांनी काही ना काही वाटलं काय कापून ठेवलं होतं का? म्हणजे कसा प्रचार होतो शहरामध्ये, लक्षात घ्या. म्हणजे आपण कष्ट करतो, मेहनत करतो, काटकसर करतो, त्याच्यातून 4 पैसे सेव्हिंग आपण करतो, बचत करतो, ती पुन्हा लोकांना वाटतो. त्याच्या बाबतीत सुद्धा 1.5 तास कार्यक्रम चाललेला असतो आणि चांगलं खरं वाटतं, मांडवली जाते. म्हणजे दिशाभूल करण्याचा कार्यक्रम किती मोठा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून काही गोष्टीची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आपण आपलं एक कुटुंब आहे आणि कुटुंब म्हणून आपण पुढे जात असताना काही गोष्टी मला स्पष्टपणे बोलल्या पाहिजे की जे चाललं ते सांगितलं पाहिजे, जाणीव करून दिली पाहिजे. उद्या म्हणायला नको तुम्ही नव्हतं सांगितलं, मी म्हणलं हे बाबा तुम्हाला रेकॉर्ड आहे, अजून जपून ठेवल्यात, हे तुम्हाला 10 वेळा मी ऐकवलं होतं, तुम्ही त्यावेळेस काळजी घेतली नाही. आता जे काही होतंय त्याचे परिणाम तुम्हीच भोगा असं म्हणायला मोकळा होईल. मी तर काळजी घेईल.
माझी जबाबदारी ती पार पाडील, पण तुम्हाला तुमच्या पातळीला जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. पोरं आपल्या गावात जातात येतात, कुठं जातात कसं जातात, आल्या व्यवस्थित आलं का तपासायला लागा. पण नातवाचं हायस्कूलच्या तुम्हाला म्हणतो इतकी वाईट परिस्थिती. आणि रोखण्याची जबाबदारी सुद्धा तुमची आमची लक्षात ठेवा. गैरसमज पसरवतात त्यांना सुद्धा जागा दाखवायची की नाही आमचं असं नाही, आम्ही संस्था चांगल्या चालवतो कोणापेक्षाही. त्याच्यातून आम्ही हा पैसा पुन्हा जनतेकडे आणि त्या सभासदांकडे देतो, त्याच्यातून तो बाजारपेठेत देतो, हे सुद्धा सांगितलं पाहिजे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपला गळीत हंगाम सुरू करतोय, परमेश्वराची प्रार्थना आपण केली आहे. जास्तीत जास्त चांगला गळीत हंगाम आपण करण्याचा प्रयत्न करूया. तुमचं सगळ्यांचं सहकार्य राहू द्या. अधिकारी कर्मचारी आमचे कामगार मनापासून काम करतात. आज सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी खूप मोठ्या प्रमाणात आले. एम.के. थोरातांचा सत्कार आपण सगळ्यांच्या वतीने करा. तुम्ही आता असं करा, दरवेळेस एक जणांचा सत्कार ज्येष्ठ एक निवडायचा, त्याला सत्कार करायचा येतं. शेवटी अटॅचमेंट आहे, यांनी आयुष्य घातलेलं आहे इथं, आपण इथपर्यंत आलो त्याच्यामुळे त्यांचा वाटा आहे, नाकारता येणार नाही. शहर आतापर्यंत सुंदर सांभाळलं डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली 30 वर्ष. दुर्गाताई असतील, सगळे नगराध्यक्ष असतील, सतीश आमदार आहे, तो मदत करतोय सगळ्या ठिकाणी व्यवस्थित. जयाताईची अशी इच्छा होती की आपले जे कुटुंबातले मुलं आहेत, तरुण मुलं, त्यांना आपण साखर कारखाना, दूध संघ, इंजिनिअरिंग कॉलेज, बँक हे सगळं दाखवलं पाहिजे. आपल्याच कोणाला माहित नाही की आपण काय काम करतो. त्यामुळे काय आहे, त्यांना त्यांच्या डोक्याने थोडं वेगळं कोणी भांडणं इथे आपले पोर आपल्या घरातले बिघडायला पाहिजे. त्यामुळे आपण काय करतो याच्यावर त्यांना सहभागी करून घेतलं पाहिजे, म्हणून त्यांना पहिलं दाखवलं पाहिजे. म्हणून कारखाना सुरू झाला व्यवस्थित. यावर्षी पावसामुळे काय झालं, यावर्षी पावसामुळे तुम्हाला गळीत हंगामाची सुरुवात करायला वेळ लागणार आहे. त्या अडचणीवर मी गेलो नाही त्या चर्चेत, परंतु ते दाखवलं पाहिजे. म्हणून रिसर्च सुरू झाला त्या मुलांचे आपण गावगावच्या तरुण पोरं आणायचे. साखर कारखाना, दूध संघ, शेतकी संघ, बँक, इंजिनिअरिंग कॉलेजेस हे सगळं त्याला फिरून आणायचं. तर थोडस तरी माहिती होईल. महिलांना फिरवलं पाहिजे आणि मुलांना फिरवलं पाहिजे. नाही तर तुम्ही येता जाता चांगलंच बरोबर आहे. नाही तर तुम्ही येता घरी गेल्या तुम्ही काही बोलत नाही, घरी बरं तिकडे चाललंय काही सांगायला बसत. घरात बोलायची सवय नाही आपल्या करत्या माणसाला. पोरांशी बोलत नाही, कोणाला काही सांगायची बस नाही आलं. ते या सगळ्या याच्यामधून आपल्याला घरच्या माणसाला सुद्धा दाखवायचं, सभासदांच्या आणि आपल्या सगळ्या कुटुंबातल्या. असा एक प्रयोग आहे. त्या पद्धतीने आपण एकदा सुरळीत सुरू झालंय. पावसाळ्यामध्ये काही अडचणी 8-15 दिवस अजून राहतील असं मला वाटतं. 15 नोव्हेंबर तुम्हाला होणार असं वाटतंय मला, कारण वापसा व्हायला काय मला माहित नाही वापसा कधी होती. अजूनच बऱ्याच ठिकाणी पाऊस होतोय. तर ठीक आहे, ते वापसा झालं सुरू झालं तर आपण ती सहकारवारी हा प्रकार आपण योग सहकारवारी आपण सुरू करूया. त्यामध्ये सगळ्यांनी सहभाग चांगल्या पद्धतीने घ्या. सुरुवात केली ते कारखान्याचे चेअरमन माननीय बाळासाहेब थोरात साहेब, शिवपंचताई थोरात, डॉक्टर सुरेशजी तांबे, दूध संघाचे चेअरमन रणजितजी देशमुख, हर्षवर्धन कुटे, रामदेव पाटील गुंजार, त्याचप्रमाणे मार्केट कमिटीचे सभापती शंकरराव, जमलेले सर्व सभासद मंडळी, कारखान्याचे सर्व संचालक, त्याचप्रमाणे माजी संचालक, कारखान्याचे सर्व माजी अधिकारी पदाधिकारी या सर्वांचे कारखान्याच्या वतीने आभार मानतो. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुघरकर यांनी केलं. सूत्रसंचालन नामदेव कांडळ यांनी करून व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी सर्वांचे आभार मानले. तर यावेळी अमृत उद्योग समूहातील विविध पदाधिकारी, सभासद, शेतकरी आणि ऊस उत्पादक मोठ्या संख्येनं हजर होते. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. प्रवरा फुटवेअर, संगमनेर. सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज, स्पोर्ट्स शूज, स्नीकर्स, कॅज्युअल्स, सँडल्स, चप्पल्स, स्लीपर्स, बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. मेडिफिट, ऑर्थोकेअर, स्केचर्स, बाटा, बकारू, ली कूपर, वुडलँड, पॅरागॉन, रेडचीप, फ्रँकी, स्पार्क्स, कॅम्पस, कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. ठिकाण नवीन नगर रोड, संगमनेर. संपर्क 8087 650 382 आणि 9011 777 128.